रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र आदर्श क्रांती मराठी न्यूज। समर्थनगर भागात इनामदार व बनसोड यांच्या हस्ते नवीन पाईपलाईनचे उद्घाटन संपन्न। हरणबाई इनामदार यांनी नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण केल्याबद्दल नागरिकांनी मानले आभार। केज शहरातील समर्थनगर भागात राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते हरणबाई इनामदार व नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड यांच्या हस्ते नवीन पाईपलाईनचे उद्घाटन संपन्न झाले आहे। या उद्घाटन प्रसंगी या भागातील उर्वरित कामे त्वरित मार्गी लावण्याचे आश्वासन हरणबाई इनामदार व नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड यांनी दिले। हरणबाई इनामदार यांनी नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण केल्याबद्दल नागरिकांनी आभार मानले। यावेळी या भागातील नागरिकांच्या वतीने नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड, हरणबाई इनामदार यांच्यासह उपस्थित मान्यवर व केज नगर पंचायतचे अधिकारी यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। सध्या उन्हाळ्याची सुरुवात झाली असून समर्थनगर भागामध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता। यापूर्वीची पाईपलाईन नादुरुस्त झाल्यामुळे नागरिकांना नळाचे पाणी मिळत नव्हते, म्हणून या भागातील नागरिकांचे एक शिष्टमंडळ हे हरणबाई इनामदार यांना भेटले व त्यांच्या या भागातील पाण्याच्या प्रश्नासह इतर समस्या मांडल्या असता त्यांनी 2 दिवसात पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते। इनामदार यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे 2 दिवसात या भागातील 2 गल्लीमधील नवीन पाईपलाईनचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड, ज्येष्ठ नेते हरणबाई इनामदार, पत्रकार अशोक सोनवणे, पत्रकार विजय आरकडे, बनसोडे सर, माजी नगरसेवक शिवाजी अप्पा हजारे, सुलेमान काझी, विजय अंडील, गणेश चांदणे, सिकंदर शेख यांच्यासह या भागातील महिला व नागरिक आणि केज नगर पंचायतचे कर्मचारी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी नगरसेवक शिवाजी अप्पा हजारे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार पत्रकार अशोक सोनवणे यांनी मानले। बिकट होता त्या दिवशी काही शिष्टमंडळीतलं अध्यक्षांना आलं आणि मला येऊन भेटलं तहसीलच्या समोर। त्या दिवशी त्यांना शब्द दिला किंवा आम्ही तुमच्याकडे येऊन तुमचा प्रश्न जे आहे तर मार्गी लावण्याचा प्रयत्न करू। त्या दिवशी मी स्वतः दिलेल्या शब्दाप्रमाणे या ठिकाणी उपस्थित झालो। त्या दिवशी अध्यक्षांना रमाईचा कार्यक्रम अंबाजोगाईला असल्यामुळे ते तिकडे गेल्या होत्या, परंतु त्यांची माझी पूर्ण चर्चा झाली आणि चर्चेअंती मी या ठिकाणी आलो आणि येऊन सगळ्या लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांना मी शब्द दिला की खरंच या ठिकाणी पाण्याचा प्रश्न गंभीर आहे। तर त्यावेळेस आमच्या कर्मचाऱ्याला बोलून विचारलं किंवा काय परिस्थिती आहे। त्यांनी सांगितलं की जुनी पाईपलाईन झालेली आहे, ती बऱ्याच ठिकाणी दबलेली आहे, त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी योग्य तिथीनं पाणी पुरवठा देऊ शकत नाहीत, त्याच्यामुळे लोकांची या ठिकाणी पाण्याचा फार विस्कळीतपणा निर्माण झालेला आहे। मग आम्ही त्या ठिकाणी त्यांना सगळ्यांनी इंजिनियर साहेबाला आम्ही बोलिलं, त्यांनी त्या गोष्टीचा सर्वे केला आणि त्यांचा अहवाल दिल्याप्रमाणे या 2 गल्ल्याची नवीन पाईपलाईन करण्याचा आम्ही या ठिकाणी संकल्प केला आणि आज दिलेल्या शब्दाप्रमाणे मी त्या दिवशी सांगितलं होतं की अध्यक्षांना आम्ही येऊन तुमचं गुरुवारी आम्ही त्या ठिकाणी त्या कामाचं उद्घाटन करू आणि खरंच आज गुरुवार असल्यामुळं आम्ही दिलेला शब्द पाळलेला आहे आणि आज या ठिकाणी आम्ही दोघांनी पण उपस्थित राहून आमचे सर्व कर्मचारी, इंजिनियर, सर्व या भागातील प्रतिष्ठित नागरिक, माजी नगरसेवक असतील, माजी ग्रामपंचायत सदस्य असतील, अशोकराव असतील किंवा अप्पा हजारे असतील, सगळ्या या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि या उपस्थित राहून या लोकांचं जो बऱ्याच दिवसापासून जो प्रश्न आहे आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं मार्गी लागलेला आहे आणि आज आम्ही या ठिकाणी दोन्ही गल्ल्याच्या पाईपलाईनचं रितसर ठिकाणी या ठिकाणी अध्यक्षांच्या हातानं उद्घाटन केलेलं आहे आणि लोकांना लवकरात लवकर ती सुविधा आम्ही या ठिकाणी देऊ आणि उद्याच्याला 2 बोर टेस्टिंग करण्यासाठी सुद्धा आमची टीम येत आहे। त्या ठिकाणी जर व्यवस्थितपणे झाला तर ठीक आहे, नाहीतर या ठिकाणी नवीन बोर देण्याचा शब्द तुम्हाला दिलेलाच आहे, ते सुद्धा शब्द आम्ही पूर्ण करू आणि पुढच्या रोडचा जे आम्ही रस्त्याचा जे बिकट प्रश्न निर्माण झालेला होता किंवा निर्माण करण्यात आला होता तर ती जी काय असेल ते असेल, परंतु त्याला सुद्धा कुठेतरी एक चांगल्या गट्टूच्या रूपानं आपण त्या ठिकाणी त्याला मार्ग काढल्याचा आहे। इंजिनियर साहेबाला काल पाठवून दिलेलं होतं, त्यांनी रितसर माप घेतलेला आहे आणि त्याचं एस्टिमेटचं काम चालू झालेलं आहे। त्याची जे सगळे तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या की ते सुद्धा काम आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी मी देतो आणि तुमच्या भागातील जी समस्या असतील ती कुठल्याही समस्या राहणार नाही। जेवढा आम्हाला प्रयत्न करून ते मिटवायचा प्रयत्न करता येईल तेवढा आम्ही प्रयत्न मिटवूत। असंच तुमचं सहकार्य, प्रेम आणि आशीर्वाद आम्हाला तुम्ही नेहमीसाठी ठेवावं एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। तुम्ही आमचा जो मान सन्मान केला, सत्कार केला त्याबद्दल संयोजकाचे या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय संविधान।
आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.